नमस्कार. आज आपण एका अशा महान व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ज्याने केवळ भारतच नाही तर संपूर्ण जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. चला तर मग स्वामी विवेकानंदांच्या या तेजस्वी प्रवासाची ओळख करून घेऊया. 1993 मध्ये हे काही साधे शब्द नव्हते. ही होती एक गर्जना. या शब्दांनी शिकागोचा जागतिक धर्म महासभेत जमलेल्या हजारो लोकांना अक्षरशः स्तब्ध केलं. यानंतर जो टाळ्यांचा कडकडाट झाला तो कित्येक मिनिटात थांबलाच नाही. याच शब्दांनी पाश्चात्य जगाला भारताच्या खऱ्या आत्म्याची ओळख करून दिली. पण या ऐतिहासिक शब्दांमागे असलेला तो तरुण संन्यासी नेमका होता तरी कोण? कुठून आला होता तो? आणि त्याचा इथपर्यंतचा प्रवास कसा होता? चला, त्यांच्या याच प्रसिद्ध क्षणापासून सुरुवात करून त्यांच्या संपूर्ण प्रेरणादायी जीवनाची कथा जाणून घेऊया. कल्पना करा, वर्ष होतं 1893, शहर होतं शिकागो. इथे भरली होती जागतिक धर्म महासभा. जगभरातले मोठमोठे धार्मिक प्रतिनिधी तिथे जमले होते आणि याच मंचावर एका तरुण भारतीय संन्याशाने आपल्या विचारांनी आणि वाणीने अक्षरशः संपूर्ण जगाला हादरून सोडलं. पण त्या जागतिक मंचावर पोहोचण्यापूर्वी त्यांच्या मनात सत्याचा शोध घेण्यासाठी एक वेगळंच वादळ सुरू होतं. त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यातच त्यांच्या या विलक्षण व्यक्तिमत्वाची बीजं रोवली गेली होती. स्वामी विवेकानंद होण्यापूर्वी ते होते नरेंद्रनाथ दत्त. 12 जानेवारी 1863 रोजी कोलकात्यात जन्मलेले नरेंद्रनाथ लहानपणापासूनच प्रचंड बुद्धिमान, निर्भीड आणि जिज्ञासू होते. त्यांच्या मनात सत्याचा शोध घेण्याची एक तीव्र इच्छा होती. त्यांना सतत प्रश्न पडायचे, देवाचं अस्तित्व खरंच आहे का? कोणी पाहिलंय का देवाला? असे अनेक प्रश्न त्यांना बेचैन करायचे. त्यांचं मन केवळ पुस्तकी ज्ञानाने समाधानी नव्हतं. त्यांना हवा होता प्रत्यक्ष अनुभव. आणि याच बौद्धिक आणि आध्यात्मिक संघर्षाने त्यांना एका निर्णायक वळणावर आणून ठेवलं. आणि मग त्यांच्या आयुष्याला एक अशी कलाटणी मिळाली ज्याने सगळं काही बदलून टाकलं. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांना एका महान गुरूकडून मिळणार होती, ज्यांचं नाव होतं रामकृष्ण परमहंस. सत्याच्या शोधात भटकत असताना नरेंद्रनाथांनी रामकृष्णांना तोच प्रश्न विचारला जो ते सगळ्यांना विचारायचे, तुम्ही देव पाहिला आहे का? रामकृष्णांनी क्षणाचाही विचार न करता उत्तर दिलं, हो, मी पाहिला आहे. जसा मी तुला पाहतोय अगदी तसाच, किंबहुना त्याहूनही अधिक स्पष्टपणे. या एका उत्तराने नरेंद्रनाथांचं आयुष्यच बदलून गेलं. रामकृष्ण परमहंसांच्या मार्गदर्शनाखाली नरेंद्रनाथांनी आत्मज्ञानाचा अनुभव घेतला. आता आत्मज्ञान म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची ओळख होणं, आपल्या आतच ईश्वर आहे याची प्रत्यक्ष अनुभूती घेणं, हा त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाचा तो सर्वोच्च बिंदू होता, जिथे त्यांचे सगळे प्रश्न संपले आणि केवळ अनुभव शिल्लक राहिला. आणि याच स्थित्यंतरातून सत्याचा शोध घेणारे नरेंद्रनाथ जगाला मार्ग दाखवणारे स्वामी विवेकानंद बनले. त्यांनी संन्यास स्वीकारला आणि आपलं संपूर्ण जीवन हे मानवतेच्या कल्याणासाठी समर्पित करण्याचा निश्चय केला. चला, आता आपण पुन्हा त्या ऐतिहासिक क्षणाकडे वळूया. कारण आता आपल्याला हे माहीत आहे की त्या मंचावर उभी असलेली व्यक्ती केवळ एक संन्यासी नव्हती, तर आत्मज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला एक तेजस्वी विचारवंत होता. त्यांचं आयुष्य तसं पाहिलं तर खूप मोठं नव्हतं, फक्त 39 वर्षांचं. पण ह्या अल्पायुष्यात त्यांनी 1863 मधल्या जन्मापासून ते 1902 मधल्या महासमाधीपर्यंत इतकं मोठं काम केलं जे युगायुगांसाठी प्रेरणा देत राहील. 1893 मधलं शिकागोचं भाषण आणि 1897 मधली रामकृष्ण मिशनची स्थापना हे त्यातले काही अत्यंत महत्त्वाचे टप्पे होते. जागतिक धर्म महासभेत त्यांनी भारतीय संस्कृती, वेदांताचं तत्वज्ञान आणि वैश्विक मानवतेचा एक प्रभावी संदेश जगासमोर मांडला. त्यांनी सांगितलं की प्रत्येक धर्म म्हणजे एकाच सत्याकडे जाण्याचा एक वेगळा मार्ग आहे. अगदी जशा वेगवेगळ्या नद्या शेवटी एकाच समुद्राला जाऊन मिळतात. पण शिकागोतल्या यशानंतर विवेकानंद थांबले नाहीत. खरं तर त्यांचं खरं काम तिथूनच सुरू झालं. त्यांनी आपल्या आध्यात्मिक विचारांना समाजाच्या सेवेसाठी कृतीत उतरवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या प्रसिद्ध भाषणानंतर बरोबर 4 वर्षांनी म्हणजे 1897 साली त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. हा केवळ एक मठ किंवा संस्था नव्हती, तर हे होतं सेवेचं एक खूप मोठं आंदोलन. ह्या मिशनची उभारणी 3 प्रमुख स्तंभावर झाली आहे: सेवा, शिक्षण आणि अध्यात्म. समाजातील गरजू आणि पीडित लोकांची सेवा करणं,
चारित्र्य घडवणारं शिक्षण देणं आणि लोकांना आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी मदत करणं हेच या मिशनचं मुख्य उद्दिष्ट आहे. त्यांचा संदेश खूपच सोपा आणि थेट होता. दरिद्री नारायणाची सेवा म्हणजेच ईश्वरसेवा. म्हणजे काय? तर देव जर सगळीकडे आहे तर तो गरिबांमध्ये आणि दुःखी लोकांमध्येही आहे. म्हणून त्यांची सेवा करणं हीच खरी ईश्वरसेवा आहे. हाच विचार आजही रामकृष्ण मिशनच्या कार्याचा आत्मा आहे. स्वामी विवेकानंदांनी केवळ एक संस्थाच नाही तर एक असा विचार मागे ठेवला आहे जो कधीच मरणार नाही. तो विचार आजही लाखो लोकांना प्रेरणा देतो. आणि हा आहे त्यांचा सर्वात प्रसिद्ध संदेश, विशेषतः तरुणांसाठी. उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका. हे केवळ एक वाक्य नाही, तर स्वतःवर विश्वास ठेवून आपलं ध्येय गाठण्यासाठी अथक परिश्रम करण्याचं एक शक्तिशाली आवाहन आहे. त्यांच्या इतर शिकवणींमध्येही खूप खोल अर्थ दडलेला आहे. ते म्हणायचे की ईश्वर कोणत्या मंदिरात किंवा मूर्तीत नाही, तर तो प्रत्येक मनुष्याच्या हृदयात आहे. खरं शिक्षण तेच आहे जे चारित्र्य घडवतं. आत्मविश्वास आणि राष्ट्रप्रेम हे खूप महत्त्वाचे गुण आहेत. आणि कर्मयोग म्हणजेच कोणतीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थपणे काम करत राहणं हाच प्रगतीचा मार्ग आहे. त्यांचं आयुष्य जरी खूप लहान होतं तरी त्यांचा संदेश तो कालातीत आहे. त्यांनी दिलेले विचार आजही तितकेच महत्त्वाचे आणि मार्गदर्शक आहेत. त्यांनी भारताच्या सुप्त आत्म्याला पुन्हा एकदा जागं करण्याचं काम केलं. विवेकानंदांचा संदेश त्यांच्या काळासाठी होता हे खरं आहे, पण आजच्या या धकाधकीच्या युगात जागं होणं म्हणजे नेमकं काय? आजच्या आव्हानांना सामोरं जाताना त्यांचे विचार आपल्याला कशी दिशा दाखवू शकतात यावर प्रत्येकाने नक्कीच विचार करायला हवा.